उपमुख्यमंत्र्यांसोबत भोंदूबाबाचा फोटो कसा? एकनाथ शिंदे अशोक खरातसोबतच्या फोटोंवर काय म्हणाले? भोंदूबाबा आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्या अशोक खरातचे प्रकरण समोर येतात अनेक नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल झाले. रुपाली चाकणकरांना तर या प्रकरणावर राजीनामा द्यावा लागला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा खरातसोबतचा फोटोही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. विरोधकांनी खरातसोबतचे फोटो असणाऱ्यांनी स्पष्टीकरण द्यावं म्हणत टीकेची झोड उठवली होती. अखेर बजेट अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खरातसोबतच्या फोटोंवरून स्पष्टीकरण दिले. आम्ही लपून छपून काही करत नाही. खरातसारख्या राक्षसी वृत्तीला ठेचून काढलं पाहिजे म्हणत शिंदेंनी आपली भूमिका मांडली आहे. सगळ्यांची जबाबदारी आहे. एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा खरातसारख्या राक्षसी आणि नीच वृत्तीला ठेचलं पाहिजे, अशी भूमिका आमची आहे. आपण सगळे लोकप्रतिनिधी आहोत. दिवसातून शेकडो लोक भेटतात आपल्याला. शेकडो लोक येतात. उद्घाटनाला जातो, लोकार्पणाला आपण जातो, लग्न मैताला जातो, अशा ठिकाणी लोक अनेक भेटतात. मंदिरात जातो, धार्मिक स्थळांना भेटतो, आपण उघडपणे जातो, लपून छपून करत नाही. आणि या ठिकाणी असणाऱ्या लोकांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीविषयी आपल्याला काही माहिती असतं असं नाही आहे. उद्या तीच व्यक्ती गुन्हा करते, मग त्याच्यावर असलेले लोकप्रतिनिधींचे फोटो व्हायरल होतात. ते झाले, पण याचा अर्थ लगेच त्याच्याशी त्याचा संबंध आहे असं मानण्याचं कारण नाही. मिलिंद नार्वेकर इथं बसले, त्यांचाही फोटो झळकलाय. आणि म्हणून त्यांचा फोटो असणं म्हणजे त्यांच्याशी काही संबंध असणं असं जोडता येणार नाही. आणि म्हणून तसं मिलिंद नार्वेकर चांगला माणूस आहे. अशोक खरातला धरणातून पाणी दिल्याचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी माझ्याकडे बरेच राज आहेत म्हणत टीका करणाऱ्यांनाही प्रत्युत्तर दिले. याच वेळी अनिल परब आणि शिंदेंमध्ये कलगीतुराही रंगला होता. फोटोचं बोललात तुम्ही, पण काही लोकांचे तर फोटो आहेत. पण अनिल राव त्या खरातसाठी शेतकऱ्यांचं तोंडचं पाणी कुणी दिलं? हे आहे, इकडं आहे. आपण नाही, हे जी आर आहे, हे माझ्याकडे जी आर आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, जेव्हा आरोप करतो तेव्हा समोरच्याकडे एक बोट असतं, 2 बोटं असतात, पण 3 बोटं आपल्याकडे असतात. हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. मी बघा असा आरोप करणारा माणूस नाही आहे, मला ते आवडत पण नाही. पण जेव्हा मला कोणी डिवचतो तेव्हा त्यावेळेस मला बोलावंच लागेल. आणि त्यामुळे मी खुला मनाचा माणूस आहे. माझं सगळं काही लपून छपून मी काय काम करत नाही. जे करतो ते अगदी मोकळ्या ढकळ्या आणि उघडपणाने करतो. आणि म्हणून 48 किलोमीटर पाईपलाईन, ही पाईपलाईन कोणी टाकली, हे सगळं जास्ती काय मला बोलायचं नाही. पण काही लोक जास्त बोलले तर मात्र बरेचसे राज माझ्याकडे आहेत. ताज का राज राजी रहने दो. सभापती महोदय आणि आपल्या सगळ्यांना सांगतो मी, आपल्याला नाही, जे आरोप करतात त्यांना, ताज का राज राजी रहने दो. मला एवढंच म्हणायचं आहे, अशा प्रवृत्ती ठेचल्या पाहिजेत. अशा लोकांना फासावर लटकवलं पाहिजे. त्यासाठी कायदा अधिक मजबूत करायचा असेल तो केला पाहिजे. आणि अशा प्रकारच्या वृत्तींना जरब बसली पाहिजे. अशोक खरातला अटक झाल्यानंतर जे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले त्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. मंत्री बोलत नसल्यानं संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं. अखेर स्पष्टीकरण देत एकनाथ शिंदेंनी त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.